क्रिकेट प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. माझ्यासोबत जोडलेले जोशी सर आणि त्यासोबत आपण पाहतो या ठिकाणी स्कोरर म्हणून माझ्यासोबत जोडलेले ते युवराज पवार आणि पंच म्हणून या ठिकाणी काम पाहतो आपण प्रतीक आणि सोबत सुयश आयुष. सुरुवात होते आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच अभिजित पवार आपण पाहतो तर डावखुरा फलंदाज आहे. नक्कीच खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आहे, सुंदर फटका आपण पाहतो, ड्राईव्ह केलेला चेंडू आहे, कार्पेट शॉट पाहतो, चेंडू जातोय आपटत दोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत गेलेला चौकार. सामन्याची सुरुवात 4 धावांनी झालेली एक आक्रमक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जोशी सर जबरदस्त शॉट लागलेला आहे आणि ग्राउंडच्या गालाला गुदगुल्या करीत चौका गेलेला आहे. पहिलाच राम ठोकलेला अभिजितनं. पवार साहेब स्वतः बॅटिंग करायला लागलेत. डावखुरा फलंदाज, माझा फार विश्वास आहे डावखुऱ्या फलंदाजांवर. पण तेवढा जबरदस्त तोप खाण्याचा सुरुवात करणारा गोलंदाज बुंद्यात बॉल सर. नक्कीच आपण पाहतो यॉर्कलेनचा चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी केली, बॅकफुटवर आला, पंच केला, चेंडू सुरक्षित फटका खेळून काढलेला आहे. नक्कीच अभिजितला माहिती आहे का चांगला खेळाडू आहे. नक्कीच खराब चेंडूला षटकार चौकार लगावणं आणि चांगल्या चेंडूवरती यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. नक्कीच खरपूस समाचार घेतला जाईल. मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय, ट्रॅव्हल केला जातोय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा चौकार आपण पाहतो अभिजितच्या बॅटमधून निघालेला आहे. आक्रमक आतिषबाजी करण्याचा निर्धार करून मैदानात उतरलेला खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज आहे. नक्कीच आपल्या शैलीमध्ये या ठिकाणी फलंदाजी करतोय अभिजित. आणि साखर कारखान्याचा काटा मोडायला आलाय सर आज बहुतेक अभिजित. उसाचं नाही तर धावांचा गाळप करतोय बिचारा. बघायच्या पुढच्या चेंडूवर काय होतंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सोडस आपण पाहतो या ठिकाणी बॅटचा संपर्क झालेला नाहीये. मात्र निश्चित कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला धाव घेणं गरजेचं आहे, धावा वाढवणं गरजेचं आहे. इथे मात्र नक्कीच पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. लेग बाईट स्वरूपात एक धाव निश्चित मिळेल. या एका धावाने धावफलकावरती धावसंख्या मात्र इथे आपण पाहतो थोडीशी हलताना पाहायला मिळते. 9 धावा. योगेश शिंदे आता पाहूया काय करतील. मला वाटतं स्वतः डावखुरे फलंदाज आज मला वाटतं इथे नक्कीच श्री शंकर संघाच्या खेळाडूंचा जर आपण अभ्यास केला तर दोन्ही फलंदाज डावखुरे आहेत आणि दोन्ही फलंदाजांकडनं ओहो शॉर्ट पिचचा चेंडू आहे, हलक्या हाताने ड्राईव्ह करून काढलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं असेल. डावखुरा फलंदाज सुद्धा होता आणि क्षेत्ररक्षण डावखुरा होता. त्यामुळे निश्चित इथे एक धाव पूर्ण केली जाते. 2 आकडी धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा, एकही गडी न गमावता. आपण पाहतो तर सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय 2 खेळाडूंमध्ये, 2 फलंदाजांमध्ये. ओहो, ब्लॉक होलचा चेंडू आहे, सुंदर खेळून काढलेला आपण पाहतो. एक ड्राईव्ह केलेला चेंडू आहे, ऑन ड्राईव्ह आपण पाहतो. नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. एक धाव मात्र या दरम्यान निश्चित मिळेल. एक षटकाचा खेळ संपतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते एकही गडी न गमावता 11 धावा. जोशी सर 11 धावा झाल्या आहेत म्हणजेच पॉवर प्लेची एक ओव्हर संपली सर. फक्त एक ओव्हर आहे पॉवर प्लेची आणि 8 ओव्हर आहेत. 8 ओव्हरमध्ये 80-90 रनाचं टार्गेट स्वतःवर ठेवून चालतोय सध्या बॅटर आणि बॅटिंगचा संघ. तुम्हाला काय वाटतं सर, काय प्रेडिक्शन पुढच्या ओव्हरचं. क्रिकेट अनिश्चित खेळ आहे, प्रेडिक्शन करणं थोडंसं या ठिकाणी कठीण आहे. 2 षटकांचा खेळ आहे, प्रत्येक संघाला संधी मिळते. 2 षटकांमध्ये पॉवर प्ले असतो. साधारण 2 खेळाडू फक्त आपल्याला पॉवर प्ले म्हणजे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे करायची परवानगी असते. नक्कीच फटकेबाजी आतिषबाजी जी काही करता येऊ शकते ती 2च षटकामध्ये करता येऊ शकते. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणात बदल होत असतो. त्यामुळे धावसंख्येवरती अंकुश आणण्यासाठी गोलंदाजांनी जर धारदार गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षकांनी जर अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं तर निश्चितच त्या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतो. त्याप्रमाणे जसे की आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या संघाला ज्या वेळेला विचारण्यात आलं होतं नाणेफेकीच्या दरम्यान की आपण काय टार्गेट ठेवलेलं तर 90+ असं सांगितलं होतं. निश्चित आत्तापर्यंत सामन्याचा जर आपण आढावा घेतला तर 11 धावा एका षटका समाप्तीनंतर आणि जर प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 88 दाखवला जातोय. निश्चित 88 धावा या आत्ताच्या प्रोजेक्टेड स्कोरप्रमाणे मी या ठिकाणी सांगू शकतो. दरम्यान वळूया आपण मैदानात आपण पाहतो या ठिकाणी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. नवीन गोलंदाज यावेळेला फटका आपण पाहतो तर नक्कीच आपण कव्हरला खेळताना पाहिला असेल फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती क्षेत्ररक्षक सज्ज आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळतंय. 12वा खेळाडू लवकर पाठवायचा जरा. कुठला संघ आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. आणि मला कौतुक करावं वाटतंय सर की मध्यम गतीचा गोलंदाज पॉवर प्लेमध्ये आणलाय कॅप्टननं. कमाल धाडस, कमाल. आपल्या खेळाडूवर विश्वास आहे सर, कारण मध्यम गतीचा गोलंदाज पॉवर प्लेमध्ये आणणं, विश्वास दाखवणं आणि त्यानं पण तो विश्वास सार्थ करून दाखवणं. 2 बॉल झालेत
टप्प्यावर बॉल टाकलाय सर. यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटचा फटका फसतोय, एक सुंदर झेल, एक दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला धक्का इथे मात्र पाहतो थोडासा नक्कीच क्षेत्ररक्षक जो आहे तो अतिशय उत्कृष्ट चपळ असा क्षेत्ररक्षक आहे. सरावाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सराव इथे निश्चित असेल आणि इथे मात्र थोडंसं दुःख नक्की होईल. चांगला खेळाडू होता, चांगला फलंदाज होता आणि इथे बाद होऊन तंबूत परततोय. दरम्यान आपण जो प्रश्न विचारला होता या ठिकाणी नक्कीच मी त्याचं उत्तर देईन. टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहतो मध्यम गती गोलंदाज जो असतो त्याला पेस नसतो, परंतु त्याचे टप्पे जे असतात त्या टप्प्यांना कुठेतरी एक दिशा असते. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये मध्यम गती गोलंदाज, गतिमान गोलंदाज असेल किंवा स्पिनरची फार कमी असते, म्हणजे कटर असं गोलंदाजाला म्हटलं जातं. त्याच्यामुळे नक्कीच मध्यम गतीचे गोलंदाज जे असतात, आता तुम्ही जर ॲक्शन पाहिली तर निश्चित त्याच्या पावलं कमी आहेत, परंतु गोलंदाजी मध्यम गतीने नाही तर ती तेजच होते, अगदी वेगाने होते. फक्त अचूक टप्प्यावरती मारा केल्यानंतर, म्हणजे आता आपण पाहिलं असेल की मध्यम गतीने गोलंदाजी करत होता, परंतु त्याचा टप्पा जो होता तो इतका अचूक होता की फलंदाजाला हेरलं गेलं. बरोबर आहे सर तुमचं म्हणणं. अचूक टप्प्यावर बॉल आहे, क्लस्टरमध्ये बॉल आहे, टेस्ट क्रिकेटची लेंथ आहे. परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज, बघूया टप्पा कुठं येतो यावेळेस. राईट आर्म राऊंड द विकेट. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे. नक्कीच आपण पाहतो तर समाधान नक्कीच आपल्या संघासाठी तरी थोडंसं समाधान या ठिकाणी दिलेलं आहे. जो कप्तानाने जो त्याच्यावरती विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी, अतिशय भेदक असा मारा फलंदाजांना कुठेतरी जखडून ठेवण्यात प्रयत्न करताना यशस्वी होताना पाहायला मिळतोय तो समाधान. यावेळेला मात्र आपण पाहतो हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे, कोणती संधी नाहीये. धाव मात्र 2. ओहो, इथे थोडी गडबड घोटाळा चालू आहे. तू मैं पहिले गाडी निकल जाएगी. नक्की दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये, आपल्या घरट्यामध्ये. सगळ्या खेळाडूंना सांगू इच्छितो सर मी की कम्युनिकेशन फार महत्त्वाचं असतं. रिलेशनशिप असू द्या, नाता असू द्या, खेळ असू द्या, कम्युनिकेशन ठेवा. आखो मी इशारा झाला पाहिजे तर प्रेम सफल होतं सर, आणि सामनासुद्धा सफल होतो. बघायचं परत एकदा. मला या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय सर. ज्या टेस्ट क्रिकेटच्या लेंथवर गोलंदाजी करतोय माणूस, कमाल गोलंदाज शोधून काढलाय कॅप्टननं. नक्कीच आपण पाहतो अभिजित पवार खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. निळखंड टू अभिजित. यावेळेला मात्र आपण पाहतो एक सुंदर फटका खेळलेला, कार्पेट शॉट, चेंडूचा पाठलाग केला जाईल. पाहूया काय होतं. दरम्यान निश्चित एक धाव मात्र निश्चित मिळते. जितक्या आक्रमकपणे या ठिकाणी फटका लागला होता तितकंच आक्रमक क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जकराया शुगर संघाने अतिशय चांगला सराव या ठिकाणी केलेला आहे आणि आपण पाहतो त्या सरावाचं चिन्ह जे आहे ती या ठिकाणी मैदानात उमटताना पाहायला मिळत आहेत. कारण आपण पाहिलं असेल या अगोदरचा जो फलंदाज होता बाद झाला होता. पॉईंटवरचा खेळाडू जवळपास शॉट एक्स्ट्रा कव्हरवरती जाऊन त्याने अगदी जमिनीलगत जाऊन हा झेल टिपला होता. एक उत्कृष्ट दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि नक्की निळखंड जाधव या ठिकाणी आपण पाहतो तर गोलंदाजीला आहेत आणि त्याने आत्तापर्यंत 5 चेंडूंचा मारा केलेला आहे आणि 5 चेंडूंमध्ये 3 धावा देत एक गडी तंबूत परतवलेला आहे. श्रीकांत आता पाहूया खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. ओ फुलटॉस चेंडू आहे. फटका मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु इथे रिव्हर्सचा फटका मात्र खेळता आला नाही. नक्कीच एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगलं षटक या ठिकाणी संपतंय. आत्तापर्यंत फक्त या षटकामध्ये फक्त 4 धावा या ठिकाणी निळखंडाने दिलेल्या आहेत. जवळपास 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 15 धावा. शेवटच्या बॉलविषयी चर्चा करायला पाहिजे सर. शेवटचा बॉल किंचितसा मला वाटतंय कमी गतीने फेकलेला होता आणि त्याच्यामुळे मिस टाईम झालेला शॉट. परत एकदा कौतुकास्पद गोलंदाजी, कौतुकास्पद टप्पा आणि कौतुकास्पद निर्णय कॅप्टनचा सुद्धा. गोलंदाजीमध्ये आपण सर पाहतो 4 प्रकारची गोलंदाजी केली जाते. शॉर्ट लेंथवरती गोलंदाजी केली जाते, गुड लेंथवरती गोलंदाजी केली जाते, त्याच्यानंतर फुलटॉस आणि यॉर्क लेंथ. मात्र यॉर्क लेंथ करताना बऱ्याच वेळेला गोलंदाजी जी असते ती आपण पाहतो लोअर फुलटॉस चेंडू येत असतो आणि आत्ता जो चेंडू जो टाकला गेला होता शेवटचा चेंडू तो थोडासा लोअर फुलटॉस होता. त्यामुळे आणि फलंदाजाने शॉर्ट सिलेक्शन चुकीचं केलं होतं. त्या फटक्यावरती तो फाईन लेगला मारू शकला असता किंवा स्क्वेअर लेगला मारू शकला असता, मिड विकेटला मारू शकला असता, परंतु रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे तो फटका फसला आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच 1 धाव त्यांनी लेग बाय स्वरूपात निश्चित घेतलेली आहे. धावसंख्या आपण पाहूया धावफलकावरती
एक गडी बाद 15 धावा, 2 षटकाचा खेळ संपतोय. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो तो संपतोय. आणि त्याच्यानंतर आपण वळूया मैदानात आपण पाहतो जकरा या शुगर्स, जे यूट्यूबवरती ऑनलाईन जे या ठिकाणी आपण पाहतो नवीन प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांना मी सांगेन, महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमधला दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना. आणि पहिल्या सामन्यात आपण पाहतो जगरा या शुगर विरुद्ध मला वाटतं श्रीशंकर शुगर या 2 संघांदरम्यान हा सामना सुरू आहे. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. 1 गडी बाद 15 धावा झालेल्या. 3रं षटक. ओहो हो हो, यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहतो. ऑन ड्राईव्ह खेळलेला चेंडू आहे आणि हा ड्राईव्ह केलेला चेंडू कार्पेट शॉट मैदानात आपण पाहतो. लॉंग ऑफला टी शर्ट क्रमांक 07 या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. झिरो 7 नंबर सर, जेम्स बॉन्डवाला फिल्डर, जबरदस्त ताकदीनं फिल्डिंग सुरू आहे. डीपचे फिल्डर तेज तर्रार आहेत. दोघंही फिल्डर मला आवडलेले आहेत. दोघंही फिल्डर तेज तर्रार आहेत. बॉलवर नजर ठेवून आहेत आणि मजा येणार आहे बघायला. मला बघायचं आहे सर पुढचा बॉल कुठल्या लेंथवर येणार आहे, कारण परत एकदा हळूहळू क्षेत्ररक्षणात बदल करतायत. दोन्ही बॉलर क्षेत्ररक्षणात बदल करतायत सर. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला आपण पाहतो तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. त्याचबरोबर आपण पाहतो तर शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, डीप स्लिपला एक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, एक उंच फटका आहे. पाहूया गगनचुंबी फटका. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? नाही. नो मॅन झोन मध्ये सुरक्षित ठिकाणी चेंडू पडतोय आणि या दरम्यान 2 धावा सुद्धा अतिशय साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. मात्र धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 18 धावा. 18 आकडा म्हटलं की नक्कीच आज जगभर प्रसिद्ध असा आकडा आहे. विराट कोहली याचा टी शर्ट क्रमांक आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय धावफलकावरती धावसंख्येच्या माध्यमातून. पुन्हा वळूया मैदानात अभिजित पवार आणि या ठिकाणी आमच्यासोबत अभिजित कुलकर्णी सुद्धा जोडलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून इव्हेंट हा संपूर्ण या ठिकाणी होल्ड केला जातोय. झेब्रॅन मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो हा संपूर्ण इव्हेंट या ठिकाणी पार पडताना. ओहो, यावेळेला ओव्हरपिच चेंडू फटका लगावलेला आहे. पाहूया काय होईल. चेंडू जाईल मिड विकेटला. एक टप्पा चौकार. कडकड कडकड कडकडीत प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. डीजे वाजव, तुला आईची शपथ आहे. ताकदीचा प्लेयर अभिजित पवार थोडंसं पॉवर जनरेट करताना शॉटमध्ये, आणि आता डीपचा फिल्डर परत एकदा बाउंड्री लाईनवर येऊन उभारलाय सर. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू फटका पुन्हा एकदा लगावलेला. पाहूया कॉन्फिडंट आहे तसा खेळाडू. जेव्हा फटका मारला होता त्याच क्षणाला फलंदाजाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सांगत होता की हा फटका सीमा पार जाणार आहे. आणि हा दणदणीत खणखणीत आजच्या दिवसातील महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा पहिला षटकार निघालेला आहे अभिजितच्या बॅटमधून. अभिजित बद्दल वैयक्तिक सांगायचं झालं तर नक्कीच या ठिकाणी पाहूया 10 चेंडूचा सामना करत 23 धावांवरती अभिजित या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू कृष्णाचा, अभिजित साडी. हो, यावेळेला स्टान्स घेतला होता, टप्पा शोधला होता, शॉट सिलेक्शन झालं होतं आणि चेंडू मात्र गेला सीमा पार. चौकार. डीजे नक्कीच फलंदाजाचा स्टान्स जो असतो, उभं राहण्याची पद्धत असते, शैलीवरून आपल्याला कळत असतं की तो फलंदाज किती आक्रमक आहे. नक्कीच आक्रमकता ही फलंदाजाच्या शरीर यष्टीमधनं कळत असते, त्याच्या देहबोलीमधनं कळत असते. नक्कीच या ठिकाणी डावखुरा फलंदाज सरावाचा पुरेपूर या ठिकाणी त्यांनी वापर करून या ठिकाणी फटकेबाजी करतोय, आतिषबाजी करतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 32 धावा. आपण जर या षटकाचा जर अभ्यास केला, आढावा घेतला तर नक्कीच जवळपास 2 चौकार आणि 1 षटकारासहित जवळपास 17 धावा या षटकामध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत. नक्कीच एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते अभिजितच्या माध्यमातून. अभिजित आपल्या संघासाठी एक खूप महत्त्वाचा दुवा ठरतोय, एक चांगला खेळाडू म्हणून आणि नक्कीच एक चांगला संघ
या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. मैदानात श्री शंकर शुगर आपल्या फलंदाजीमधून नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. आज आपण पाहतो महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना श्री शंकर शुगर विरुद्ध या ठिकाणी आपण लढताना पाहायला मिळतोय. तो जकरा या शुगर दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, एकमेकांसोबत उभे ठाकलेले आहेत, एकमेकांशी या ठिकाणी झुंज देत आहेत. गोलंदाजीमधून भेदक मारा करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. पुन्हा एकदा निळकंठला या ठिकाणी कप्तानाने जबाबदारी सोपवली, त्याच्या खांद्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. निळकंठ गेल्या षटकामध्ये जवळपास 1 गडी बाद करून 4 धावा फक्त दिल्या होत्या. पुन्हा एकदा संघासाठी 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक निळकंठच्या माध्यमातून सामना करेल श्रीनाथ. यावेळेला मात्र चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू आहे, नक्कीच पंचांकडनं दंडित केलं जाईल. वाईड चेंडू घोषित केला गेलेला आहे. एका अवांतर धाबेची भर आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 33 धावा. जोशी सर 33 धावसंख्या आणि मला वाटतं की 10चा रन रेट म्हणजे एकंदरीत लक्षाकडे चाललेले आहेत सर. आणि मागचे खेळाडू तुम्ही म्हणताय तसं मागचं डीपमधलं फिल्डिंगचं कव्हर वाढवून मागचा थर्डमॅनचा खेळाडू मध्ये आलेला आहे. परत एकदा तोच गोलंदाज अजूक टप्प्यावर वार. शुगर एक्सप्रेस जबरदस्त टप्प्यावर बॉलिंग करतोय वाघ माझा. मला बघायचंय सामना अभिजित पवार वर्सेस हा गोलंदाज. कारण अभिजित पवारची पॉवर आणि या गोलंदाजाची बुद्धिमान टप्प्याची अचूक खेळी, मला हा सामना बघायचा आहे. आणि याच्यानंतर सुद्धा जो गिअर अभिजित पवाराने टाकलेला होता तो लव टॉप लव थर्डचा गिअर कायम ठेवावा लागणार आहे सर, तरच इच्छित लक्ष्यापर्यंत जाऊ शकतो. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग आपल्या सर्वांना यूट्यूबवरती लाईव्ह दिसते आणि सर्वांनी बघायचं आहे की महाराष्ट्रात ग्रामीण भागात टॅलेंटची कमी नाही. एक्सपोजर थोडंसं मिळायला पाहिजे. आपला दमखम आपण दाखवू शकतो. तसाच हा गोलंदाज बघूया. जोरदार शॉट लावलेला आहे, जोरदार शॉट वावराच्या बाहेर लावलेला आहे. शॉट चौका टाकलेला आहे. जबरदस्त पट्टेकरी भावानं वार धरलेला आहे, वार फिरलेलं आहे आणि बॅटिंगच्या संघानं परत एकदा दाखवून दिलेलं आहे की कधी उसळी घेणाऱ्याचं नाव बॅटर. परत एकदा जोरात मारायचा प्रयत्न, पण यावेळेस परत एकदा अचूक गती, अचूक टप्प्यावर बॉल आणि मिस टाइम झालेला आहे. आपण बोलत होतो त्यावेळेस 38 रन झालेले आहेत, 1 गडी बाद आहे फक्त आणि बॅटिंग संघाची थोडीशी पकड मजबूत होताना दिसते. जोरदार शॉट, हवेत शॉट, पण फिल्डरकडे काही उत्तर नाही. यावेळेस सगळे प्रश्नपत्रिका बॅटरनं सोडवून टाकलेले. मागच्या वेळेस फक्त 4च रन दिले होते, पण यावेळेस 2 चौकार लगावलेले आहेत, 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. क्रिकेटची गंमत ही आहे सर की क्रिकेट म्हणजे खेळ असा आहे की हुकला की चुकला की ठोकला, तसाच ठोकलाय, बाहेर चौकार मारलाय, मजा येणार आहे बघायला सर. नक्कीच आपण पाहतो तर 42 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 गडी बाद या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे यावेळेला. ओ हो, फटका मारायचा प्रयत्न होता, फुल करायचा प्रयत्न होता, फुल केला गेला होता, मात्र फटका फसतोय. थोडासा बॅटकडे लागतोय, चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेटला आणि त्या ठिकाणी मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 43 धावा. अभिजित मात्र खेळतोय इथे 16 चेंडूंचा सामना करत 36 धावांवरती. एक चांगली संधी अर्धशतक करायची बॅटर जवळ, पण ज्या पद्धतीनं खेळतोय आत्ताचा बॉल सुद्धा शेवटला बघितला तेवढासा शॉट नव्हता सर बघायला गेलं तर, त्याच्यामुळे तो शॉट बहुतेक मिस टाइम झालेला आहे, होत राहतं. पण हा बहुतेक शेवटचा चेंडू असावा, षटकाचा शेवटचा चेंडू आहे. यावेळेला बॅकफुटवर आले, नक्कीच पंच करायचा प्रयत्न, फटका मारायचा प्रयत्न. इथे मात्र थोडंसं आपण पाहतो तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 43 धावा. बॅटर काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच पंच जे आहेत ते अतिशय नामांकित पंच आहेत. पुणे जिल्हा असोसिएशनचे ते पंच आहेत. नक्कीच त्यांचा अभ्यास जो आहे तो दांडगा आहे. नक्कीच क्षेत्ररक्षकाला ऑब्जेक्शन असू शकतं किंवा एखाद्या फलंदाजाला काहीतरी ऑब्जेक्शन असू शकतं, परंतु तुम्ही फलंदाजी करत असता, तुम्ही गोलंदाजी करत असता, तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता,
पंच मात्र पंचांचं फक्त एकच काम करत असतात. त्यांचं लक्ष संपूर्ण मैदानात चारही बाजूला चौफेर असतं. नक्कीच पंच म्हणजे देव नसतात, परंतु देवाप्रमाणे त्यांना निर्णय मात्र निपक्षपातपणे मैदानात घ्यावे लागत असतात. कुठल्याही प्रकारचा कुठला खेळ अन्याय होऊ नये याची पूर्णपणे दक्षता घ्यावी लागत असते. आणि नक्कीच दिवसभर पंच काय काम करतात हे अनुभवायचं असेल तर एक दिवस संपूर्ण दिवस सामन्यामध्ये एक पंच उभं राहून बघा, तुमच्या लक्षात येईल पंचांचं किती मोठं काम मैदानात चालू असतं. नाही सर, माझं थोडं वजन जास्त असल्यामुळे ते मला काही जमत नाही. माझं अंगाचं सगळं तेल पाणी एक होऊन जातं. ऊन आजकाल काय झालंय, जरा माझी कष्ट करायची इच्छा कमी झाली आहे आयुष्यातली, त्यामुळे सावलीत थांबतो सर मी. पण बघायचं आहे पुढचा बॉलर आहे, पुढचा बॉलर बघायचं आता की काय कॅप्टन निर्णय घेतो, पुढचा बॉल कोणाच्या हातात देतोय. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी 43 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच करण रन जर पाहिला तर 11चा आहे. स्कोरर जर आपण पाहिला प्रोजेक्टेड स्कोर तर निश्चित या ठिकाणी 86 आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान अभिजित पवार मात्र 14 पावलं दूर आहेत अर्धशतकापासून. नक्कीच एक चांगली फटकेबाजी, एक चांगली आतिषबाजी आणि आपल्या संघाला साजेशी अशी आपल्या माध्यमातून फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. अभिजित श्रीनाथ मात्र इथे आपण पाहिलं थोडंसं तर नक्कीच साथ देत आहेत अभिजितला. गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलेलं आहे निरासा. गती कमी आहे, वेग कमी आहे, याचा पुरेपूर तडका घेतलेला आहे. चेंडू जाईल सीमा पार, षटकार डीजे. पुढचा बॉल योग्य टप्प्यावर, पुढचा बॉल परत एकदा लाईन लेंथ सापडलेली आहे बॉलरला, पण मागच्या बॉलवर जबरदस्त फटका मारलेला आहे. पवार साहेब आपल्या पूर्ण ताकदीनं आपलं प्रदर्शन करतायत, मजा येते बॅटिंग बघून. पण दुसराच बॉल अचूक टप्प्यावर. तर जकराया शुगर जेम्स साहेब आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. क्रिकेट असा खेळ आहे, सर्वांच्या आवडीचा खेळ आहे, सर्वजण आवडीनं बघतात. घराघरात लहान मोठ्यात सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट, सर्वजण आवडीनं बघतात. आपणही बघतो यूट्यूब लाईव्ह वरती. आम्हाला तुमच्या कमेंट्समध्ये कळू द्या या क्रिकेट लीग मध्ये तुम्हाला काय काय बघायला आवडेल, काय काय बघायला छान वाटतं. आणि परत जेल, जबरदस्त जेल, तेवढी ताकद नव्हती या शॉट मध्ये. परत एकदा सामन्याला सुरुवात आणि दुसरा गडी बाद झालेला आहे. धाव संख्या चांगली आहे. थोडासा चिकी शॉट मारण्याचा प्रयत्न पण चुकलेला आहे. 5वी ओव्हर सुरू आहे.
50 रन झालेले आहेत, अजून 40 रन त्यांच्या धावसंख्येला बाकी आहेत त्याने ठेवलेल्या टार्गेटला. जोरदार शॉट मारलेला आहे पण फिल्डरच्या हातात बॉल आहे. एकच रन. बरोबर वातावरणामध्ये बदल केला. एक विकेट आणि वातावरणामध्ये बदल होऊन झालेला दिसतोय सर आपल्याला. आता बघायचंय की बॉलर किती कंटिन्यू करतोय सगळ्या गोष्टी. परत एकदा पवार साहेब स्ट्राईकवर. बघायचंय अर्धशतक, अर्धशतकाच्या जवळ पोचलेले पवार साहेब स्ट्राईकवर आहेत. आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये आपले पॉवर पंप, हाय बॅकलिफ्ट, जोरदार शॉट, उत्तुंग शॉट. बघायचंय आपल्याला, निर्णय पंचांना घ्यायचा आहे. चेक करावा लागेल. चांगला झेल होऊ शकतो हा. जर चांगला झेल घेतलेला असेल तर चांगला झेल होऊ शकतो. एफर्ट्सला संपूर्ण मार्क आहेत. जिद्दीने घेतलेला झेल आहे हा आणि तेवढ्याच ताकदीनं मारलेला शॉट पण आपल्याला बघायचंय की हा झेल आहे का नाही सर. थर्ड अंपायरकडे डिसिजन गेलेलं आहे. नक्कीच थर्ड अंपायर या ठिकाणी डिसिजन देत आहेत. पाहूया काय होते. नक्की झेल बाद आहे की नाही. थर्ड अंपायर या ठिकाणी शोएब या ठिकाणी देखरेख करतायत. पाहूया. डीजे धन्यवाद. दरम्यान शोएब या ठिकाणी तिसरे पंच काम पाहतायत. नक्कीच पाहतील आणि निर्णय येतोय. थोडा टेन्शन मध्ये आमचा ते थर्ड अंपायर एकदम गॉगल बिगल घालून एकदम स्टायलिश विचार करून बिचाराचे बहुतेक छातीचे ठोके सर. त्याला थोडा श्वास घ्यायला बघा, जागा सोडा. बिचारा ओट पिळला तर दूध निघेल एवढं कवळं पोरग आमचं. तुम्ही सगळे खेळाडू सगळे बाजूला व्हा. ग्राउंड खेळाडूंनी इकडे यायचं नाही पॅव्हेलियन मध्ये. तुम्ही युट्यूबवर आहे. तुमच्या युट्यूबवर तुम्ही लाईव्ह बघू शकता. तुम्हाला लाईव्ह बघण्याची परवानगी आहे. तुम्ही युट्यूबवर बघा. तिसऱ्या पंचाकडे कुणी यायचं नाहीये. कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर तिसरा पंच आमच्या. पण झेल जबरदस्त घेतलाय सर. तेवढा ताकद लागलेली नव्हती. हा जर झेल झाला तर जबरदस्त झेलही होईल. बघायचंय तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद आहे. नक्कीच थोडस दुःख झालं असेल. अर्धशतकाच्या अगदी जवळ आला होता खेळाडू आणि इथे मात्र बाद होऊन तंबूत परतताना पाहायला मिळतोय. मात्र सुंदर खेळी केली होती. नक्कीच या फलंदाजाचा खेळ जर आपल्याला आवडला असेल अभिजित पवारचा तर एकदा प्रेक्षकांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या खेळाडूसाठी.
तेवढाच सुंदर झेल सर, गब्बर स्टाईल मध्ये झेल घेतलेला आहे, थांबलेला होता क्षेत्ररक्षण. डीजे वाल्याला मला बोलू द्यायचं नाही, माझा आवाज दाबला जातो. चेष्टा करतोय चेष्टा करतोय चेष्टा करतोय, टेन्शन घेऊ नको. हा वाजवा वाजवा. हॅलो, नवीन फलंदाज थांबा जरा, सामना थांबवा. पंच, संभाजी नवीन फलंदाज मैदानात आलेत. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी करताना पाहतो आपण. हो, यावेळेला गुडलेनवरचा चेंडू आहे, नक्कीच जोरदार अपील केला जाईल, परंतु या ठिकाणी नक्कीच पाहूया उत्साह जास्त आहे, विश्वास कमी आहे, त्यामुळे अपील पंचांनी फेटाळून लावलेलं आहे आणि ते मात्र नक्कीच धावसंख्येवरती अंकुश आलेला आहे. कारण अभिजित पवारची जी तडाखेबाज फलंदाजी होती त्याला कुठेतरी पूर्णविराम दिला जातोय आणि हा पूर्णविराम घेतल्यानंतर उद्गारवाचक चिन्हामध्ये परत एकदा प्रवेश केलेला आहे. तो नक्कीच धनाजी आणि संभाजी हे दोन फलंदाज. ओहो, यावेळेला फटकामाचा प्रयत्न, फटका फसतोय, नक्की चेंडू कार्पेट शॉट आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव, दुसरी धाव पाहतो आपण नक्कीच पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा या ठिकाणी निश्चित पूर्ण केल्या जातात. 3 गडी बाद 53 धावा, 6वं षटक प्रगती पथावरती आहे. जोपर्यंत अभिजित मैदानात होता तोपर्यंत धावांचा पाऊस पडत होता. इथे मात्र आता थोडंसं याच्यावरती एक कुठेतरी अंकुश लागलेला आहे. नक्कीच विनोद पुढचा चेंडू घेऊन धनाजीसाठी. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये खेळलेला फटका आहे, कार्पेट शॉट, नक्की डीप विकेटचा क्षेत्ररक्षण करेल. यावेळेला मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 54 धावा. पाहायला गेलं तर नक्कीच संभाजी आणि धनाजी ही दोन्ही नावं इतिहासामधली एक प्रसिद्ध नावं आहेत. यावेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, गती, वेग आणि अचूक टप्पा याचं व्यवस्थित कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजाकडून. त्याला माहीत आहे, गोलंदाजाला माहीत आहे की फलंदाज आक्रमक होतोय आणि आक्रमक फलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी करायची. अगदी फलंदाजापासून जितका चेंडू आपण दूर ठेवू तितक्या आपल्या चेंडूला कुठेतरी एक नक्कीच अंकुश लागू शकतो. इथे मात्र आपण पाहतो थोडासा डेटचा एक इशारा येतोय पंचांचा. विनोद गोलंदाजी करेल संभाजीसाठी. ओहो, क्या बात है, स्कूप. ओह, पण इथे मात्र क्या बात है, सुंदर झेल. जितका यावेळेला आपण एक पाहतो सुंदरसा स्कूप शॉट. सुंदर असा स्कूप शॉट आणि त्याच्याबरोबर अचूक क्षेत्ररक्षण सर. ओंकार शुगर, नागेश चव्हाण, ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, आपलं नागेश चव्हाण याने कॉम्बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. आत्ताचा फटका जो होता तर निश्चित अतिशय जबरदस्त स्कूप शॉट होता. एक सुंदर फटका, तितकाच सुंदर झेल आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळाला.
आणि इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा एक गडी होऊन तंबाखू परतलेल्या संभाजी यांनी थोडंसं या ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे संभाजीला सुद्धा. दरम्यान आपण धावसंख्या पाहूया. 6 4 गडी बाद 54 धावा 6 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ओमकार शुगर संघातील नागेश चव्हाण आपण कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. ओमकार शुगर नागेश चव्हाण. करंट रन रेट आपण पाहिला असेल तर 9चा प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतो 72चा. नक्कीच अंकुश लावला जातोय. इस्लाम या ठिकाणी आपण पाहतो नवीन गोलंदाज. आल्या आल्या पहिलाच फटका डिप्स्कोवर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. ओ हो 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 इथे मात्र आपटत धोपटत चाटत पुसत धडपडत सरपडत खरपडत गेलेला हा चौकार. आणि ठरवून खेळायला शॉट आहे हा सर आत्ताचा. बघायचं परत एकदा त्याच दिशेनं चेंडू वर मारलेला आहे. फिल्डर खाली आहे आणि सोफा जेल पोटा जेल गेलेला आहे. परत एक विकेट गेलेली आहे सर. विकेट फॉलिंग थांबाना गेल्यात. परत एकदा समाधान जेल घेतलेला आहे. समाधानकारक कामगिरी झालेली आहे डीजे वाले. नवीन बॅटर सुभाष क्रीजवर 5 विकेट गेले. अर्धा संघ गेलेला आहे. बघायचं सुभाष काय करू शकतो. सुभाषचा स्टान्स चांगला दिसायला लागलाय. इंटेंट चांगला दिसायला लागलाय. बघायचंय की सुभाष आपल्या संघाला बाहेर काढतोय का नाही. पण अप्रतिम जेल दोन्ही जेल एकाच फिल्डरनं पकडलेले आहेत. जबरदस्त शॉट. परत एकदा फिल्डर तेच तर डीप मध्ये फिल्डर. दुसऱ्या रनासाठी पळापळ. दुसरा रन मिळालेला आहे. थोडासा थ्रो चूक पाहिजे होता पण सुभाष जिगरबाज प्लेयर दिसतोय. सुभाषनं दुसरी धाव ज्या पद्धतीने पळालाय थोडासा जोश कमी आहे. पळायला पाहिजे. चित्त्याची चपळाई अंगात पाहिजे त्याशिवाय रनिंग बिटवीन द विकेट चांगली होत नाही. पण चांगली ओव्हर भावानं टाकलेली आहे. 5वा चेंडू. परत एकदा चांगला बॅट फ्लो. फिल्डरच्या हातात 1 धाव. मागच्या 2 विकेट पासून जरासा रनावरती ब्रेक लागलेला आहे. गिअर माग शिफ्ट झालेला आहे आणि फिल्डिंग टीम मध्ये परत एकदा आत्मविश्वास जाणवतो. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सुरू आहे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्यांनी. ज्या पद्धतीनं दोन झेल चांगले घेतलेले आहेत तर कौतुक करावं क्षेत्ररक्षणाचं. यावेळेला मात्र आपण पाहतो थोडासा हलक्या हाताने खेळलेला चेंडू. मनगटाचा वापर खांद्याचा वापर केला गेलेला नाहीये. ताकद लावलेली नाहीये. दरम्यान एक चांगला खेळ खेळून काढला पाहायला मिळतो आपल्याला. 2 धाबा या दरम्यान निषेध पूर्ण केला जात आहेत आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 गडी बाद 61 धावा. 7वं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू 7व्या षटकातला या ठिकाणी टाकला जाणार आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो एक रनआउट या ठिकाणी पाहतो तर धावबाद. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. सात षटकाचा खेळ संपतोय. 7 षटकाच्या
समाप्तीनंतर धावसंख्या मात्र इथे जाऊन पोहोचते ती 61 धावा. नवीन बॅटर आलेले आहेत सचिन सपकाळ. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. रनआउट मिळालेला आहे आणि स्ट्राईकवर परत एकदा चांगला चेंडू, चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी या ठिकाणी. बॅटरला बांधून ठेवलंय. धाव संख्या आकडती घेतलेली आहे. 63 धाव संख्या. 8वी ओव्हर सुरू आहे आणि अशीच धाव संख्या राहिली तर क्षेत्ररक्षक टीम आपला पकड मजबूत करताना अजून 20 रनांची आवश्यकता चांगल्या धाव संख्येसाठी बॅटिंग टीमला बघायचंय. जबरदस्त बॉल, बॉडी लाईन गोलंदाजी, बॉडीवर बॉल करतायत, बांधून ठेवतायत, हात खोलायचा चान्स नाही, त्यामुळे बॅट फ्लो नाही, बॅटर अडकून बसतायत सर. मोठा फटका खेळलेला आहे. यावेळेला मात्र आपण पाहतो चेंडू खाली स्वतः गोलंदाज जात आहेत. नो मॅन झोन मध्ये चेंडू आहे. दरम्यान 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या मात्र बदलते. 6 गडी बाद 66 धावा. 8वं षटक प्रगतीपथावरती आहे. या 8व्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. करंट रन रेट जर पाहिला तर 8.8 म्हणजे जवळपास 9चा करंट रेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रोजेक्टेड स्कोर मात्र इथे आपण पाहतो तर 70 असा दर्शवला जातोय. मात्र क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट आहे, अनिश्चित खेळ आहे. गोलंदाजीला आपण पाहतो विनोद आणि सामना करतोय तो सुभाष, जो वैयक्तिक 5 चेंडू सामना करत 6 धावांवरती खेळतोय. त्याला साथ देतोय तो सचिन सपकाळ. आपण पाहतो 1 चेंडू सामना करत 1 धावांवरती खेळताना. ओव्हरपिच चेंडू आहे, हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह. आपण पाहतो 1 धाव निश्चित मिळेल. एका धावेवरती मला वाटतं ओ हो 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 क्या बात आहे. इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि एक चांगला प्रयत्न, चाणाक्ष या ठिकाणी प्रयत्न, पंचांकडनं बाद असा इशारा येतोय. नक्कीच धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना पाहिजे. नक्कीच विकेट मात्र सपकाळ इथे बाद होऊन तंबूत परततायत डीजे. हॅलो, 1 मिनिट, सामना थांबवा जरा. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू जे आहेत ते इथून हल्ले, नावात आणि धावात काही फरक झाला तर कमिटी जबाबदारांना याची नोंद घ्यायची आहे आणि पेनल्टी लावावी लागेल आम्हाला. 12वे खेळाडूतून हलायचं नाहीये. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आत्ता कुठे असतील त्यांनी इकडे यायचंय. सामना थांबवा. 12वे खेळाडू इकडे या. चला या लवकर. ओमकार शुगर आणि सिद्धनाथ शुगर दोन्ही संघाचे कप्तान ताबडतोब कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. ओमकार शुगर आणि सिद्धनाथ शुगर.
67 धावा 7 गडी बाद. हो यावेळेला चेंडू थोडासा ऑफ स्ट्राईकला म्हणजे आपण पाहूया जरासा उजव्या अशीच्या बाहेर टाकला गेला होता. फलंदाजाला खेळणं थोडं अवघड होतं. नक्कीच प्रयत्न केला होता कव्हरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकामधला 8व्या षटकामधला. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. पुढे येऊन सरसावून फटका लगावलेला आहे. आपण पाहूया स्ट्रेट ड्राईव्ह. नक्कीच चेंडू जातोय. लॉंगरचा खेळाडू येईल इथे क्षेत्ररक्षण करेल. एक धाव मात्र निश्चित पूर्ण होते. ओ हो 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 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावांनी आपण पाहूया धावफलक इथे मात्र सजवला जातोय. तो 69 धावा म्हणजे 70 धावांची गरज आहे इथे नक्कीच विजयासाठी. जयकार शुगरला. चला ओमकार शुगर. ओमकार आणि सिद्धनाथ. ओमकार शुगर आणि सिद्धनाथ शुगर. ओमकार शुगर आणि सिद्धनाथ शुगर. चला दोन्ही संघाचे कप्तान. सौरभ गोसावी. सिद्धनाथ टीम सौरभ गोसावी.
सिद्धनाथ टीमचे सौरभ गोसावी. चला फलंदाज पाठवायचे लगेच, वेळ घालवू नका. जकराया शुगर आपले दोन्ही फलंदाज मैदानात यायचे. सामना करत पाहतो आपण 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी जकराया शुगर्सचे सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत. आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर 90 पेक्षा जास्त धावा करण्याचा निर्धार केलेला संघ 70 धावांमध्ये मात्र इथे थोडंसं थांबतोय. नक्कीच गोलंदाजीने भेदक मारा केला, अचूक टप्प्यावरती मारा केला आणि नक्कीच याचा परिणाम नक्कीच 90 वरून 70 वर येऊन आपल्याला थांबावं लागलेलं आहे. मात्र समोरच्या संघाला 70 धावांपर्यंत मजल मारून द्यायची नसेल तर अगदी त्याच शैलीमध्ये आपल्याला या ठिकाणी भेदक मारा करावा लागेल, गोलंदाजी करावी लागेल. पाहूया काय होतंय. नक्कीच जकराया शुगर्स विरुद्ध श्रीशंकर शुगर या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी हा सामना सुरू आहे. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचा हा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला शुभारंभाचा सामना आपण पाहतो. या ठिकाणी सुरू असताना पहिल्या डावामध्ये इथे मात्र नक्कीच 70 धावा या ठिकाणी टार्गेट देऊन पुन्हा एकदा जकराया शुगरचे दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत. थोडं थांबा जरा. 12 खेळाडू पुन्हा कुठेतरी गेलेला आहे जकराया शुगर्स. जकराया शुगर्सचे 12 खेळाडू सामना थांबवा ते येईपर्यंत इकडे. 12वा खेळाडू. पाहुणे मंडळी चला पटपटा लवकर. तर वाघ माझा चला चला बिगी बिगी. हा अरे पट्ट्या. दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये. नक्कीच आपण पाहूया. समाधान आणि त्यासोबतच आपण पाहतो कृष्णा दोन्ही फलंदाज मैदानात उतरलेले आहेत आणि नक्कीच श्रीनाथ या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल सलामीचा गोलंदाज श्रीनाथ आणि त्याचा सामना करेल कृष्णा या ठिकाणी गोलंदाजी करताना. ओहो बॅकफुटवाले पंच केला चेंडू, हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. जसे की आपण पाहतो या ठिकाणी श्रीशंकर संघाने आपल्या सामन्याची सुरुवात पहिला चेंडूवरती चौकार मारून केली होती. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव आहे. कृष्णा अतिशय आपण पाहतो सावधगिरीचा खेळ खेळताना पाहायला मिळतोय. टी शर्ट क्रमांक 45. ओहो यावेळेला शफल होऊन फटका मारायचा प्रयत्न, पुल करायचा प्रयत्न होता. डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारायचा प्रयत्न होता. फटका फसतोय. नक्कीच चेंडूने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने वळण घेतलं होतं. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याला माहीत आहे फलंदाज अखेरच्या क्षणी आक्रमक होताना त्याने पाहिलं आणि आपल्या गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला आणि त्याचा उपयोग इथे मात्र केला गेला तो यशस्वी पद्धतीने. पुढे येऊन सरसावून फटका मारलेला आहे. एक झाडू शॉट आपण याला म्हणू शकतो. कव्हरच्या दिशेने फटका मारलेला आहे. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण करण्याचा परंतु इथे थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्यात यश आलेलं आहे या दोन्ही फलंदाजांना. धावफलकावरती धावसंख्या मात्र खातं उघडलं जाते संघाचं. 2 धावांनी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहूया कृष्णा आणि समाधान मैदानात उतरलेत. नक्कीच सलामीचे फलंदाज आहेत. आपल्या संघासाठी एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न इथे नक्कीच ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार काही मोठी धावसंख्या नाहीये. 48 चेंडूंमध्ये 70 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये शक्य आहे का? तर हो शक्य आहे. दरम्यान श्रीनाथ पुन्हा एकदा बॉलिंग मार्च सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल, सामना करेल. इकडे आपण पाहूया नक्कीच कृष्णा
ओव्हरपिच चेंडू बॅटकडे लागते. इथे मात्र आपण पाहतो सुंदर झेल स्लिपला पहिला झटका मिळतोय. इथे बाद होतोय कृष्णा. एक दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळतोय डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान बोलूया आपण पाहूया नवीन फलंदाज विनोद. आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पुन्हा एकदा एक नवीन फलंदाज आहे. नक्कीच काय करतोय पाहूया. आपल्या मैदानात 44 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 68 धावांची गरज आहे आणि नक्कीच 70 धावांचा पाठलाग करताना पुढला चेंडू श्रीनाथचा विनोद साडी थोडासा उजव्या अशीच्या बाहेर टाकला होता चेंडू. नक्कीच आपण पाहूया वायडी शॉर्कर म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज अतिशय चाणाक्ष आहेत, तीक्ष्ण आहेत. त्यांना माहीत आहे फलंदाजाला कुठल्या पद्धतीने बांधून ठेवू शकतो, आपण जखडून ठेवू शकतो. फलंदाजाचा स्टान्स जो पाहिला जातो, फलंदाज कोणत्या शैलीमध्ये खेळतोय पाहिलं जातं आणि गोलंदाज अचूक टप्प्यावरती मारा करत असतो. शॉर्ट पिच चेंडू आहे. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न. ज्यावेळेला चेंडू जर चांगला असेल तर चांगल्या चेंडूवरती चांगलेच फटके खेळले पाहिजेत. आपण नक्कीच असे जर आपण आडवे तिडवे फटके खेळले तर नक्कीच त्याचा नुकसान हे जे भोगावं लागतं ते फलंदाजाला भोगावं लागतं. एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा. एक विकेट या ठिकाणी गेलेली, ही गडी बाद झालेली आहे. थोडंसं अवघड समीकरण होत चाललेलं आहे. सुरुवातीलाच आपण पाहिलं असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर इथे 2 धावा होत असतील आणि एक विकेट जात असेल तर थोडंसं या ठिकाणी सावधगिरीचा खेळ करावा लागेल. कॅल्क्युलेशन्स करावं लागेल, इक्वेशन पाहावं लागेल, नियोजन करावं लागेल आणि एक संयमी फलंदाजी, आक्रमक फलंदाजी याचं कुठेतरी मिश्रण करून या ठिकाणी हा खेळ खेळावा लागेल. नक्कीच सलामीचा फलंदाज अजूनही एक मैदानात बाकी आहे. मात्र गोलंदाजी शैली जर पाहिली तर श्रीनाथ नाव ऐकल्यानंतर आपला भारतीय संघातील एक खेळाडू आठवेल, श्रीनाथ जवगळ. कारण त्याची सुद्धा गोलंदाजी अतिशय भेदक होती, अचूक टप्प्यावरती मारा करत होता. थोडंसं आंतरराष्ट्रीय दर्जाचं थोडंसं चर्चा जर करायची झाली तर सध्याचा जो टॉप 1चा गोलंदाज जो आहे संपूर्ण भारतात नाही तर संपूर्ण जगात, तर तो जो गोलंदाज आहे तो नक्कीच आपल्या भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह. आणि फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं टॉपचा फलंदाज आज संपूर्ण जगातील नंबर 1 फलंदाज जर पाहिलं तर नक्कीच मला इथे नाव घ्यावं लागेल जॉस रूट्सचं, की जो इंग्लंड संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आणि जर पहिल्या टॉप 10 मध्ये जर आपण फलंदाजी नावं घेतली तर 7व्या क्रमांकावरती पंतचं नाव घेतलं जाऊ शकतं नक्कीच. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये जर नाव घ्यायचं झालं तर संपूर्ण जगामध्ये एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जगातील रवींद्र जडेजा याचं नाव निश्चित घेतलं जाऊ शकतं. दरम्यान आपण बोलूया पुन्हा एकदा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमध्ये मैदानात आपण जाऊन पाहूया. या ठिकाणी अजूनपर्यंत 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झालेला आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी अभिजित पवार ज्याने उत्कृष्ट अशी फलंदाजी करून आज प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत आणि तोच या ठिकाणी आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. ज्या पद्धतीने भेदक अशी फलंदाजी केली, कदाचित भेदक अशी गोलंदाजी करण्यासाठी त्याला कप्तानाने या ठिकाणी जबाबदारी सोपवलेली आहे. दरम्यान मैदानात बोलूया अभिजित पुन्हा एकदा समाधान. हो, यावेळेला ज्या पद्धतीने अभिजितने फटकेबाजी केली त्याच पद्धतीने अभिजितला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. डावखुरा फलंदाज आहे, नक्कीच त्या ठिकाणी फटका मारलेला आहे. दरम्यान चेंडू जाऊन पोहोचतोय तो सीमा पार षटकार डीजे. धन्यवाद डीजे. एक तेरी एक मेरी, हम भी किसी से कम नहीं, हमसे है जमाना, हमसे ना टकराना. अगदी त्या शैलीमध्ये उत्तर देत त्याच खेळाडूला फलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहतो त्याला या ठिकाणी ठकास महाटक शेरा सव्वा शेर असा फलंदाज नक्की तिथे पाहतो. समाधानने फटका लगावला. षटकार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिजित टू समाधान. शॉर्ट पिच चेंडू, रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न, खराब फटका आहे. नक्कीच
जेव्हा आपण पाहतो शॉर्ट पिचवरचा चेंडू येतोय, गती येते, बॉडी लाईन चेंडू येतोय, अशा वेळेला आपल्याला एक सावधगिरीचा फटका खेळता आला पाहिजे. हा फटका कव्हरच्या दिशेने अगदी स्ट्रेट ड्राईव्ह सुद्धा खेळू शकलो असतो किंवा आपण लेटकट खेळू शकलो असतो. रिव्हर्सचा फटका खेळण्याची या क्षणाला गरज आहे का? तर नक्कीच नाहीये, परंतु फलंदाज मात्र नक्कीच कॉन्फिडंट आहे. पाहूया काय करतोय पुढचा चेंडू अभिजित टू समाधान. हो, यावेळेला पुन्हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र पाहूया पंचांचा इशारा वाईडचा. एका अवांतर धाबेची भर दंडित केलं जाईल इथे, मात्र गोलंदाजाला एका धावेने आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 9 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. सुंदर अशी फलंदाजी आणि सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतो. तर इथे मात्र वॉर सुरू आहे, क्रिकेटचं वॉर. अभिजित विरुद्ध समाधान. पाहूया हे षटक खूप महत्वाचं ठरेल. ओ, यावेळेला एक मोठा फटका आहे, गगनचुंबी फटका आहे. पाहूया, ढुंडो रे साजना आणि नो मॅन झोन मध्ये चेंडू सुरक्षित ठिकाणी फटका पडतोय. एक धाव मात्र निश्चित घेतली जाईल. आज नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलेले आहेत समाधान आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण 2 वेळा अशा प्रकारचे उंच फटके आपण पाहतो तर मारले होते, ज्यामध्ये सुरक्षित फटके ठरले आहेत ते. मात्र नक्कीच अभिजित सुद्धा या ठिकाणी आपल्या गोलंदाजीचा कस दाखवतोय, गोलंदाजीमधून आपली शैली दाखवतोय. डावखुरा गोलंदाज आहे. आतापर्यंत आपण पाहतो लेफ्ट टर्न राऊंड द विकेटचा मारा करत होता, आता मात्र लेफ्ट टर्न ओव्हर द विकेटचा मारा करतोय. नक्कीच फलंदाजीला आपण पाहूया या ठिकाणी. नक्कीच विनोद आपण पाहतो तर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट टर्न ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय अभिजित आणि त्याचा सामना करेल इथे मात्र विनोद. पाहूया विनोद आपल्या संघासाठी काय खेळी करतोय, कारण समाधानने तर आपल्या माध्यमातून एक चांगला खेळ दाखवलेला आहे. विनोदलाही आता मात्र इथे चांगला खेळ दाखवावा लागेल. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिजित समाधानसाठी. ओ, ब्लॉक होल, क्या बात आहे. खूप सुंदर शैली पाहायला मिळाली आपल्याला. ज्या पद्धतीने अगदी सहज पद्धतीने या ठिकाणी ब्लॉक होलचा प्रयत्न होता, वाईडी शॉर्कर माझा प्रयत्न होता. बॅकफुटवर आले, चेंडूला पंच केलं, हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. दरम्यान एक धाव मात्र निश्चित पूर्ण केली जाते. एक एक धाव सुद्धा आपल्याला महत्वाची आहे याची जाणीव निश्चित ठेवून या ठिकाणी मला वाटतं विनोद फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कारण विनोदला माहीत आहे की फलंदाजीमध्ये आपण पाहतो आक्रमक झालेला आहे आपला खेळाडू, सहकारी खेळाडू समाधान. अशा वेळेला आपण त्याला संधी द्यायला हवी. डावखुरा फलंदाज आहे. नक्कीच आपण पाहतो क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर आपण पाहतो डीप स्लिपला एक क्षेत्ररक्षक सजवलेला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, यावेळेला एक मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय, सीमा पार जातोय का? नाही, आणि इथे मात्र झेलबाद. एक सुंदर अशी फलंदाजी आणि एक सुंदर अशी गोलंदाजी याचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान आपण पाहतो तर नवीन फलंदाज मैदान उतरले आहेत. निळखंठ या ठिकाणी पाहतो आपण मैदान उतरलेले आहेत. आणि मला वाटतं या नावाचा चित्रपट पण आहे, निळखंठ मास्तर. अतिशय गाजलेला चित्रपट आहेत, अतिशय सुंदर अशी गाणी सुद्धा त्यातली आहेत. परंतु इथले निळखंठ मात्र जे आहेत ते मास्तर नाही आहेत, ते शुगर फॅक्टरीमध्ये काम करणारे एक नक्कीच एम्प्लॉई आहेत. आणि दरम्यान वळूया मैदानात 2 गडी बाद 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. निळकंठ नवीन फलंदाज खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय जबाबदारी ते पार पाडतायत. दरम्यान अभिजित पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र गोलंदाजी करताना पुन्हा एकदा ब्लॉकवर माझा प्रयत्न. शॉर्ट पे, ओ क्या बात आहे, क्या बात आहे. एक सुंदर झेल टिपलेला आहे इथे आपण पाहतो तर नक्कीच डकवरती पाठवलेलं आहे फलंदाजाला. पुन्हा एकदा तंबूमध्ये हा तिसरा झटका या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी, जितकी सुंदर गोलंदाजी तितकं सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती. ज्या ठिकाणी आपण पाहतो आंतरराष्ट्रीय पातळीवरती रोहित शर्मा कायम आपल्याला उभा असलेला पाहायला मिळतो, त्याच पोझिशनला इथे हा झेल टिपलेला, अगदी त्या शैलीमध्येच टिपलेला आहे डीजे.
दरम्यान नवीन फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहूया. इथे मात्र खूप मोठी जबाबदारी घेऊन खांद्यावरती इथे यावं लागतंय. नक्कीच बॉलर नेम श्रीनाथ. इथे पाहतो आपण संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतात ते श्रीनाथ. नक्कीच श्रीनाथने या अगोदर एक षटक टाकलं होतं ज्याच्यामध्ये 2 धावा दिल्या होत्या. एक गडी बाद झालेला आहे. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते श्रीनाथच्या माध्यमातून. श्रीनाथ आणि अभिजित या दोघांनी आतापर्यंत 11 धावांवरती रोखलेले आहे. शिवाय 3 गडी तंबूत परतवलेले आहेत. एक सुंदर गोलंदाजी पाहूया. पुढचा चेंडू घेऊन श्रीनाथ राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल. सामना करेल तो विनोद. हो, यावेळेला थोडासा चेंडू आपण पाहिला जो उजव्या शेच्या बाहेर टाकलाय. नक्कीच जो चेंडू आहे तो स्लॉटमध्ये टाकला जातोय आणि स्लॉट ही पोझिशन अशी असते की ज्या ठिकाणी फलंदाजाला जखडून ठेवलं जातं. आपण पाहतो तर गुडलेनवरचा चेंडू असेल तर नक्कीच फलंदाज विकेटसाठी थोडासा आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच जाऊ शकतो. शॉर्ट लेंथवर असेल तर चेंडू नक्कीच आपण पाहतो. इथे मात्र फलंदाजाला खेळणं अवघड करून टाकलेलं आहे. पुढे येऊन सरसावून फटका माझा प्रयत्न. गुडलेनवरचा चेंडू होता. फटका माझा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चेंडू निसटतोय. थेट जाऊन विसावतोय. यष्टीरक्षक हातामध्ये कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडू. दरम्यान आपण पाहतो एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते श्रीनाथची. नक्की श्रीनाथ नाव त्याचं का ठेवलं असावं. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे म्हणून ठेवलं असावं की नाही. पाहायचं मात्र श्रीनाथला आपण पाहतो नेहमी श्रीनाथ हे नाव ऐकलं की आंतरराष्ट्रीय पातळीवरचा श्रीनाथ जवगळ याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अगदी त्याच शैलीमध्ये गोलंदाजी करतोय श्रीनाथ आपल्या संघासाठी. नक्की श्रीनाथचा पुढचा चेंडू विनोदसाठी. विनोद मात्र इथे संघर्ष करताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र हलक्या हाताने स्टेट ड्राईव्ह खेळलेला चेंडू आहे. कव्हरच्या दिशेने आपण पाहतो कव्हर ड्राईव्ह खेळलेला आहे. मात्र इथे नुसतं क्षेत्ररक्षण होते. एक धाव या दरम्यान निश्चित मिळते. या एका धाबेने धाव फलकावरती मात्र धाबा संख्या जाऊन पोहोचते. 3 गडी बाद 12 धाबा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो श्रीनाथ या ठिकाणी आपल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. भेदक गोलंदाजी करतोय. या ठिकाणी नक्कीच जखडून ठेवलं जातंय फलंदाजांना लक्षात येत नाहीये काय करायचंय. नक्कीच एक मोठी जबाबदारी घेऊन दोन्ही फलंदाज मैदानात. यावेळेला हलक्या हाताने बॅकफुटवरून खेळलेला चेंडू आहे. मनगटाचा वापर केला गेलाय. ड्राईव्ह केला चेंडू. नक्कीच या ठिकाणी पाहूया एक धाव निश्चित मिळेल. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावफलकावरती धावसंख्या मात्र आपण पाहतो हलक्या वाढत चाललेली आहे. 3 गडी बाद 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज ज्ञानेश आता पाहूया आपल्या संघासाठी काय जबाबदारी पार पाडतोय. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे. रिव्हर्सच्या फटक्यावरती आपण पाहूया फारसा काही फटका मोठा सजवता आलेला नाहीये. नक्कीच इथे एक धाव मात्र या दरम्यान निश्चित मिळेल ज्ञानेशला. आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं ज्ञानेशने नक्कीच एका धावेने उघडलेलं आहे. धावफलक या ठिकाणी थोडासा बदलताना पाहायला मिळतोय. हलकासा हलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती नक्कीच 3 गडी बाद 15 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा श्रीनाथच्या माध्यमातून सामना करेल तो विनोद. यावेळेला विनोदने एक चांगला फटका लगावलेला आहे. स्टेट ड्राईव्ह फटका आहे. नक्कीच लॉंग ऑनचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ओहो क्या बात आहे. या 2 धावांनी मात्र धावफलकावरती धावसंख्या पुन्हा एकदा मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 17 धावा. डीजे चला ओमकार शुगर आणि सिद्धनाथ शुगर दोन्ही संघाचे कप्तान नाणेफेक करण्यासाठी आपण लगेच कॉम्बॉक्सकडे यायचंय. डीजे वाले बाबू जरा गाना बजा दो. चला सामन्याला सुरुवात होते. नक्कीच आपण पाहूया 30 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज आहे. नक्कीच धावसंख्येचा जर आढावा घेतला तर 30 चेंडू शिल्लक आहे. 53 धावा टेनिस क्रिकेटमध्ये निश्चित सहज पूर्ण होऊ शकतात. मात्र इथे मात्र नक्कीच गोलंदाजांचा जो भेदक मारा पाहायला मिळतोय तो मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. आता मात्र कप्तानाने थोडासा निर्णय बदललेला आहे. एक नवीन बदल केलेला आहे. एक नवीन चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला श्रीनाथचे 2 षटके संपवली आहेत. मात्र एक षटक जे आहे अभिजितचं जे महत्त्वाचं षटक आहे ते थोडंसं मागे ठेवलेलं आहे.
आणि यावेळेला संभाजीला संधी दिलेली आहे. संभाजी गोलंदाजीला येतोय, संघासाठी 4थं षटक घेऊन येतील. नक्कीच आपण पाहूया. मला वाटतं राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील. त्यांचा सामना करेल ज्ञानेश खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं सजवलं जातंय. डीप मिड विकेटला आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्याचबरोबर आपण पाहतो डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जातंय. हो, हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू आहे. नक्कीच एक कार्पेट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक धाव या दरम्यान निश्चित मिळेल. नक्कीच एका धावेने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र निश्चित आपण पाहूया, थोडीशी चर्चा केली जाईल कप्तान आणि अ, गोलंदाजामध्ये. नक्कीच गोलंदाजाला क्षेत्ररक्षण बदलण्याचे अधिकार द्यायलाच पाहिजेत कप्तानाने. कारण गोलंदाज ठरवत असतो की आपण कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायला हवी, कोणत्या टप्प्यावरती आपण मारा करत असतो आणि त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं जात असतं. जेव्हा यष्टीरक्षक आणि गोलंदाज या दोघांचं कॉम्बिनेशन जर परफेक्शन असेल तर डेफिनेटली फलंदाजाला बांधून ठेवण्यात चांगलं यश मिळू शकतं. दरम्यान वळीय मैदानात पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेटचा मारा करताना संभाजी टू विनोद. शॉर्ट पिच चेंडू, या क्या बात आहे, सुंदर फटका आहे, रॉकेट शॉट. इथं पाहतो पॉईंटच्या दिशेने फटका सजवलेला आहे, सुंदर फटका. आणि निश्चित ज्या वेळेला बॅट मधून चेंडू निघाला होता त्या क्षणी निश्चित झालं होतं की हा चेंडू सीमा पार जाईल आणि चेंडू जातो सीमा पार, चौकार, दणदणीत कडकडीत प्रहार. डीजे धन्यवाद डीजे. दरम्यान वळूया पुन्हा एकदा मैदानात. एक सुंदर फटका, आकर्षक फटका आपण पाहिला असेल पॉईंटच्या दिशेने, आंतरराष्ट्रीय दर्जाचा फटका या ठिकाणी सजवला गेला होता. नक्कीच थोडंसं आपण पाहतो व्यावसायिक खेळाडू नाहीयेत इथे, हौशी खेळाडू आहेत. थोडंफार 19-20 आपल्याला थोडंसं या ठिकाणी समजून घ्यावं लागणार आहे. नक्कीच ज्या वेळेला पंच काहीतरी निर्णय देतील त्यावेळेला नक्कीच त्या निर्णयाचं एक रिस्पेक्ट, एक सन्मान करून आपण या सामन्याला पुढे न्यायचं आहे. यानंतर आपण बोलणार आहोत नक्कीच मैदानात जे पाहतो चित्र जे पाहिलेलं आहे, 28 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. विनोद आणि ज्ञानेश आपल्या बाजूने संघाच्या बाजूने किल्ला लढवत आहेत, फलंदाजी करतायत आणि संभाजी मात्र आपल्या बाजूने भेदक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत संभाजीने 2 चेंडू टाकले ज्याच्यामध्ये एका चेंडूवरती चौकार लगावलेला आहे. नक्कीच जो सन्मान दिलेला आहे पंचांना त्याबद्दल पुन्हा एकदा त्या संघाचं मी या ठिकाणी नक्कीच अभिनंदन करीन. एक स्पोर्ट्समनशिप, एक खिलाडू वृत्ती असणं खूप गरजेचं असतं. खिलाडू वृत्ती आपण पाहिलं असेल अनेक वेळेला आपल्याला यशाच्या दिशेने, यशा शिखरावरती नेऊन ठेवत असते. दरम्यान गोलंदाजीमध्ये चेंज झालेला आहे, बदल झालेला आहे. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला मिड विकेटला फटका सजवलेला आहे. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय, नक्कीच क्षेत्ररक्षण केलं जाईल. दरम्यान एक धाव मात्र निश्चित मिळेल. या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्ये जाऊन पोहोचतोय 23. दिनेश शिंदे या ठिकाणी गोलंदाजी करताना 3 गडी बाद 23 धावा. ओहो, रिवर्सचा फटका आहे. नक्कीच पाहूया या ठिकाणी डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव मात्र निश्चित मिळेल. दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न नकार येतोय, मात्र इथे एका धावेवरती समाधान. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 24 धावा आणि 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच विनोद थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हणत म्हणत इथे 9 चेंडूंमध्ये 9 धावा नक्कीच विनोदच्या बॅटमधून आपल्याला निघालेला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र सुंदर फटका आहे. पंचांचा इशारा काय येईल तो 6 धावा, छत्रपतीचा छावा आणि बॅट मधून निघाल्या नक्कीच विनोदच्या 6 धावा. डीजे एक मिनिट. हॅलो, धन्यवाद डीजे. नक्कीच तुकाराम महाराजांच्या अगदी भाषेत सांगायचं झालं तर नक्कीच विठोबा नाम घेता बळ येता अंगी आणि याच्या बॅटला आली या जणू भगवंताची शक्ती.
नक्कीच आपण पाहतो ज्या काळाची गरज आहे, ज्या क्षणाची गरज आहे, ज्या पद्धतीची खेळाची गरज आहे, तोच खेळ आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 30 धावा. नक्कीच चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू, 25 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज आहे. नक्कीच गोंधळलेला आहे तो गोलंदाज. नक्कीच पुढे येऊन सरसावून फटका माझा प्रयत्न. नक्कीच इथे मात्र गोलंदाजाने स्वतः क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि इथे मात्र पाहूया धावसंख्या जाऊन पोहोचते. 4 षटकाचा खेळ संपतोय आणि 4 षटकात समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 गडी बाद 30 धावा. यानंतर मी नक्कीच जोशी सरांकडे वळेल. जोशी सरांना विनंती करीन या पुढचं समालोचन आपण करायचंय. धन्यवाद सर. आणि आपण सगळे बघतोय लाईव्ह महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग यूट्यूबवरती लाईव्ह बघू शकतो. सर्वांनी आपल्या कमेंट्स करून आम्हाला सांगा कसा जातोय सामना. समालोचन उत्तम करतायत सर. पण मला वाटतं की या ठिकाणी टॅक्टिक यशस्वी होताना गोलंदाजीची सगळ्यांनी पहिल्यांदा बॅकफूटवर ठेवलेलं आहे बॅटरला. त्याच्यानंतर टॅक्टिक करून फिल्डर व्यवस्थित लावून विकेट घेतलेले आहेत. 4 ओव्हर 30 रन 3 गडी बाद. महत्त्वाच्या 4 ओव्हर शिल्लक राहिलेल्या आहेत. या 4 ओव्हरमध्ये आपल्याला विजेता मिळणार आहे आणि तेच डिस्कस करताना गोलंदाजीचा संघ की पुढच्या टॅक्टिक काय असतील गोलंदाजीच्या. तोपर्यंत डीजे होऊन जाऊ दे थोडा वेळ. माझ्या टायमालाच असं का करता बरं तुम्ही. ओ बास. आणि नवा बॉलर. हॅलो धन्यवाद. 2 मिनिटं. येस सर. सीताराम शुगरचे आपण पाहतो त्या ठिकाणी शेती अधिकारी इस्माईल अत्तार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण पाहतो या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. ओंकार शुगर आणि त्याचबरोबर सिद्धनाथ शुगर या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाते. इस्माईल अत्तार सर या ठिकाणी नाणेफेक करतायत. कॉल आलेला आहे हेड आणि मला वाटतं ओंकार शुगर संघाने या ठिकाणी नाणेफेक, सिद्धनाथ शुगर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून निर्णय काय घेतला आपण पाहायचंय. सर आपण काय निर्णय घेतलात. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आम्ही. सिद्धाराम शुगर संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना आपलं पहिलं टार्गेट काय असेल. टार्गेट म्हणजे जास्तीत जास्त 80+90 च्या आसपास आमचं रन करण्याचं टार्गेट आहे. त्या संघाचा स्ट्रॉंग झोन काय आहे, म्हणजे आपल्याकडे काय फलंदाजीची मोठी फळी, गोलंदाजी काय, कसं आपण नियोजन केलेलं आपल्या संघाचं. आमची दोन्ही बाजू स्ट्रॉंगच आहेत. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आम्ही प्रॅक्टिस आमची भरपूर झालेली आहे. काही अडचण येणार नाही. आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. सर आपलं काय नियोजन असेल. टॉस जर जिंकला असता तर आपण काय निर्णय घेणार होता. टॉस जिंकला तर निश्चित आम्ही पण फलंदाजी करणार होतो. गोलंदाजी करत असताना फलंदाजीला किती धावांमध्ये आपण रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे. जसं आमच्या साथीदार म्हणजे विरोधी कर्णधारांनी सांगितलं 70 ते 80 धावाचं टार्गेट आहे. हे टार्गेट त्या ग्राउंडवर चेसेबल नाही. त्याच्या कमीत कमी रोखायचा आम्ही चांगल्या प्रमाणात प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. धन्यवाद. जोशी सर कंटिन्यू करा. धन्यवाद सर. आणि तुम्ही म्हणल्या जबरदस्त शॉट. आत्तापर्यंत जबरदस्त लागलेले पहिली रिव्हर्स स्वीप आणि लागलेला आहे चौका. बार टाकलेला आहे आणि पहिल्यांदा ज्ञानेश्वरनं मारलेला हा सुरेख फटका. 32 रन काढायचे दादा 21 बॉलामध्ये. 38 धावसंख्या. 5वी ओव्हर सुरू आहे. भलेही थोडीशी अवघड धावसंख्या वाटत असली, थोडासा अवघड सामना वाटत असला तरी सुद्धा मला विश्वास आहे आपल्या ग्रामीण टॅलेंटमध्ये
ग्रामीण ताकदीवर की ते त्यांच्या मनगटावर जर शेती पिकवू शकतात तर धावांचं पीक सुद्धा काढू शकतात. पुन्हा एकदा सुरेख फटका, पण यावेळेस फिल्डरच्या हातात. जसं सरांनी तुकाराम महाराजांचा दाखला दिला तसं आपणही तुकाराम महाराजांकडून भरपूर शिकू शकतो. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. तसे आपले आपण सोडवण करावी लागेल. बॅटिंग संघावर गोलंदाजीची पकड मजबूत. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण चुकलेला आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केली आहे, कौतुकास्पद गोलंदाजी केलेली आहे, चांगल्या टॅक्टिक सहित गोलंदाजी केली आहे. पण एका बाजूला विनोदनं एक बाजू लावून धरलेली आहे. पहिल्यापासून विनोद खंबीर राहिलेला आहे, स्ट्राईक रोटेट करत राहिलेला आहे. परत एकदा मागं सरकून जोरदार फटका मारलेला आहे. फिल्डरच्या डोक्यावरून वावराच्या बाहेर बॉल पेरून टाकलेला आहे, पार करून टाकलेला आहे, पार निघून टाकलेला आहे, मतदान ठसा लावलेला आहे. जबरदस्त शॉट, पहिला शॉट मिडल ऑफ द बॅट आणि छक्का. जबरदस्त शॉट. 18 बॉल आणि 25 रन टप्प्यात आलंय. सामना टप्प्यात आलाय. विजेता टप्प्यात यायचा बाकी आहे अजून, कारण चुरशीचा सामना आहे आणि हेच ते क्रिकेटची व्याख्या आहे, चुरस. त्याच्यामुळे यूट्यूबवर आम्हाला बघत राहा. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग चुरशीचे ध्येय, चुरशीचा खेळ आहे आणि क्रिकेटला घराघरापर्यंत, क्रिकेटच्या घराघरातल्या टॅलेंटला प्लॅटफॉर्म देण्याचा हा जबरदस्त प्रयत्न. आणि सामना पुढे जातोय. बॉलिंग संघ परत एकदा थोडीशी टॅक्टिक डिसाईड करताना, मैदानामधली टॅक्टिक सुरू राहील तोपर्यंत डीजे भाई होऊन जाऊ दे थोडाफार. तर सामना परत एकदा सुरू आणि मॅजिकल अभिजित पवार त्यांच्या हातात बॉल. कमाल फलंदाजी, तेवढीच जबरदस्त गोलंदाजी. शॉर्ट पिचवर 1 विकेट घेतलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. बघायचं आपल्याला. डीजे वाल्याचा माझा बांधाला बांध आहे, फवारा चोरून न्यालाय त्याचा मी, त्याच्यामुळे तसं करायलंय मला. तर परत एकदा क्षेत्ररक्षण अजब सजवलेलं आहे. परत एक डीपचा फिल्डर थोडासा पुढे आणलेला आहे. अजब गजब टॅक्टिक सहित गोलंदाजी करताना अभिजित पवार परत एकदा चांगल्या क्रिकेटचं प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही संघ दाखवताना. समोर ज्ञानेश. परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव आणि जास्तीत जास्त विनोदला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न, कारण सेट झालेला बॅट्समन आहे, सेट झालेला बॅटर आहे. 14 बॉलात 22 रन काढून क्रीजवर उभा आहे. बहुतेक शेवटपर्यंत सामना घेऊन जाण्याची टॅक्टिक आहे विनोदची. परत एकदा आत्मविश्वास आणि इंटेन्शनने खेळायलेला बॅट्समन आपल्याला कळतो, तसे टॅक्टिक राबवतो विनोद.
स्ट्राईक रोटेट करतोय, शेवटच्या धावा शेवटच्या षटकापर्यंत सामना नेण्याचा प्रयत्न आहे. दोन्हीकडून मेंदूची घासाघीस होते, टॅक्टिकची घासाघीस होते आणि बघायचं की शेवटच्या षटकापर्यंत सामना काय जातोय. थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि मिसफिल्ड. आणि बाईसचे रन दिलेले आहेत. पुढचा चेंडू 48 रन, 3 विकेट. गोल्डन आर्म अँड गोल्डन बॉय अभिजित पवार वर्सेस विनोद. जबरदस्त बॉल, एकदम चकित केलेला आहे. हा पिच बॉल पहिल्या पण ओव्हरमध्ये एक असा बॉल टाकून विकेट घेतली होती. एक अशी विकेट घेतली होती आणि चकित केलं होतं समोरच्याला. नो बॉल चेक करायला सांगतायत पंच बहुतेक. आणि परत एकदा तरुण तडफदार थर्ड अंपायर परत एकदा चेक करताना नो बॉल. डीजे वाले बाबू. आणि नो बॉल दिलाय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ डेंजरस घंटा वाजलेले, धोक्याची घंटा वाजलेली आहे. फ्री हिट अंपायर. फ्री हिट दिलेली आहे. नो बॉल आणि परत एकदा चान्स तयार झालेला आहे बॅटिंग संघासाठी पुनरागमन करण्याचा. पण तेवढी जोरदार, पण हात समांतर म्हणजे धावा अवांतर वाईड दिलेला आहे. याचा आता फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. थोडासा दबावामध्ये दिसतोय पवार, पण बघायचंय. हीच तर खरी चुरस आहे की जो चांगलं प्रेशर हँडल करू शकेल तो सामना जिंकेल. जोरदार परत एकदा हाफ पिच बॉलिंगचा प्रयोग आणि योग्य टप्प्यावर चेंडू. तेवढा जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्षणाक्षणाला माणूस सामना आणताना. 52 रन, 3 विकेट. 6वी ओव्हर सुरू आहे. जोरदार गोलंदाजी, पण टप्पा चुकलेला आहे, वाट चुकलेली आहे. परत एकदा हात समांतर आणि 1 धावा अवांतर. 2-3 बॉल एक्स्ट्रा टाकावे लागलेले आहेत. एनर्जी कमी होते अशानं बॉलरचे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन हल्लेलं दिसतंय. आणि बघूया पवार साहेब काय टॅक्टिक करतायत, पुढचा बॉल काय टाकतायत. रनअप चुकलेला आहे, मार्क चुकलेला आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कमी दिसतंय. पण एक बाजू विनोदनं खंबीरपणे लावून धरलेली आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल आणि चौका. जबरदस्त खेळतोय हा प्लेयर. जबरदस्त टायमिंग आणि जबरदस्त पेशन्स सहित खेळतोय हा प्लेयर.
शेवटचा बॉल. परत एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहे. मिसफिल्ड. प्रेशर दिसतंय मिसफिल्ड आणि कोंबड्या पकडले का बॉल निसटून गेलेला आहे. परत एक चौका शेवटच्या बॉलला. बारा बॉल 9 रन राहिले. स्कोअर आहे 61 रन. 6 ओव्हर 3 विकेट. दिनेश शिंदे सर बॉलिंगला आले. ह्याच्या आधी 1 ओव्हर केलेली आहे बहुतेक दिनेश शिंदे सरांनी. चांगली ओव्हर केली होती. अनुभवी खेळाडू, सिनियर खेळाडू अशा अवघड वेळेस कामाला येतो. आपला एक्सपिरियन्स कामाला आणतो. अनुभवाच्या जोरावर यश खेचून आणतो. बघायचंय हा सामना चांगला रंगलेला आहे. विनोद चौगुले या बॅटरनं सामना ओढून आणलाय. बघायचं आपल्याला. दिनेश सर स्ट्राईकवर जास्तीत जास्त ज्ञानेशला ठेवायचा प्रयत्न करतील असं मला वाटतंय. जबरदस्त शॉट. जबरदस्त शॉट. क्षेत्ररक्षण चांगलं. स्ट्राईक रोटेट झालेलं आहे. विनोद वरती आणलेला आहे आणि सेट बॅट्समन परत एकदा स्ट्राईकवर आलेला आहे. बघायचंय की विनोदच्या मनात काय चाललेलं आहे. कारण 8 रन 11 बॉलात जवळपास सामना दोन्ही संघाकडे झुकू शकतो. एका बॉलचा फरक आहे फक्त. एक बॉल चांगला किंवा वाईट आणि कोणत्याही संघाकडे हा सामना जाऊ शकतो. यूट्यूबवर पाहत असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की थांबा, कमेंट करा, बघत राहा, मित्रांना शेअर करा आणि सांगा की क्रिकेट म्हणजे काय जादू आहे. जादू समोर दिसते. जबरदस्त इम्प्रोवाइज केलेला शॉट. 1 रन. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक रोटेट आणि जबरदस्त. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग यानं ग्रामीण टॅलेंटला दिलेली संधी आणि ती संधी समोर दिसते. एका बाजूला अभिजित पवारची बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूला विनोद चौगुलेची बॅटिंग आणि तिसऱ्या बाजूला दिनेश सरांचा अनुभव. कसोशीनं गोलंदाजी योग्य टप्प्यावर करण्याचा प्रयत्न. जबरदस्त शॉट आणि चौका. त्याचबरोबर सिद्धनाथ शुगरचे प्रोजेक्ट मॅनेजर आले आहेत आणि त्यांच्या आगमनासोबत विनोद पाटील सरांच्या आगमनासोबत चौका. डीजे वाले होऊन जाऊ दे. तर 9 बॉल 3 रन आले. जबरदस्त शॉट. हातात शॉट गेलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांनी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे. दोन्ही संघांनी चांगलं क्रिकेट दाखवलेलं आहे. 3 रन राहिलेले. 9 बॉल राहिलेले. सामना चुरशी झालेला आहे. यूट्यूबच्या प्रेक्षकांना विनंती आहे कुठेही जाऊ नका. आम्हाला कमेंटमध्ये सांगत राहा कंटिन्यू की या सामन्यातली सगळ्यात आवडती मोमेंट तुमची कोणती होती. माझी सगळ्यात आवडती मोमेंट होती समाधानने घेतलेले 2 कॅचेस त्यांनी फिल्डिंग करत असताना. तर तुमची आवडती मोमेंट आम्हाला यूट्यूबवरती कमेंट करून सांगा. तुमचा आवडता बॉलर आम्हाला यूट्यूबवरती कमेंट करून सांगा. तुमचा आवडता बॅटर आम्हाला कमेंट करून सांगा. आमची कॉमेंट्री सरांची आणि माझी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा. इंस्टाग्रामवर स्टोरीज टाका, सोशल मीडियावर टाका. कारण हे टॅलेंट, हे ग्रामीण टॅलेंट जर पुढं आलं नाही तर सोशल मीडियाचा आपण असण्याचा काय उपयोग करून घेऊ शकतो हे जगाला कळू द्या. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग सिम्बॉल बनलं पाहिजे. कॅप्टननं बुरुज लढवून धरलेला आहे. विनोदनं बुरुज लढवून धरलेला आहे. सामना चुरशीचा आणलाय.
एक चांगला प्लेयर शेवटच्या बॉलपर्यंत कसा टिचून राहतो, टिकून राहतो, सरसावून खेळतो, आपल्या मेंदूच्या हालचाली कोणाला कळू देत नाही, संयमित राहतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनोद आणि एका बाजूला अभिजित. 3 रन 8 बॉल. दिनेश सर आपल्या मार्कवर. परत एकदा जबरदस्त बॉल अडवलेला आहे, बॉल अडवलेला आहे. 2 रन मिळतील, 2 रन विजयाकडे जातोय संघ विनोदचा आणि जवळपास त्यांच्या हातात विजय गेलाय. पण दिनेश सर अजूनही आपले पेशन्स हातात ठेवून दिसत आहेत. 7 बॉलात 1 रन काढायची. माझा विश्वास दिनेश सरांच्या बॉलिंगवर जास्त यावेळेस. जबरदस्त शॉट, 6 आणि सामना जिंकलेला आहे सर, सामना जिंकलेला आहे, सामना सहज जिंकलेला आहे. अभिनंदन आहे विनोदचं सर. चला दोन्ही संघांनी पटकन इकडे यायचंय. जो संघ विजय झालेला आहे त्यांना मॅन ऑफ द मॅच आणि जो संघ पराजय झालेला आहे त्या प्रत्येकाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांना या ठिकाणी मेडल्स प्रदान केले जाणार आहेत. दोन्ही संघांनी लगेच ताबडतोब इकडे यायचे कॉमेंट्री बॉक्सकडे. चला दोन्ही संघ कॉमेंट्री बॉक्सकडे या. विजयी संघ इकडे या कॉमेंट्री बॉक्सकडे लगेच. यानंतर होणारा सामना जो क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओमकार शुगर्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. ओमकार शुगर्स. झालेल्या संघाने ग्राउंड रिकामं करायचंय. पटकन दुसऱ्या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. डीजे धन्यवाद. इथे दोन्ही संघाचे सर्व खेळाडू समोर उपस्थित राहायचे आणि जो पराजित झालेला संघ आहे त्यांनी या बाजूला लाईनअप करायचं. या बाजूला लाईनअप करा. आपले 15च्या 15 खेळाडू बोलवा. लाईनअप करा. मला वाटतं या ठिकाणी नक्कीच विजयी संघ आणि पराजित संघ दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या दोन्ही संघांना या ठिकाणी काही बक्षिसं दिली जाणार आहेत. नक्कीच विजयी संघ जो आहे त्यांनी समोर थांबायचं आहे. आजचा सामना जो होता अतिशय चांगला सामना होता ज्याच्यामध्ये आपण पाहिलं 90 धावा 90 प्लस करण्याचं टार्गेट होतं. मात्र हे 90 प्लसचं टार्गेट जे आहे 90 प्लसचं टार्गेट जे होतं ते फसलं कुठे तर ते 70 धावांवरती रोखलं गेलं आणि त्या ठिकाणी थोडासा कारण जर 90 टार्गेट ठरवल्याप्रमाणे जर पूर्ण केलं असतं तर कदाचित आत्ताची परिस्थिती वेगळी असती. हरकत नाही आहे. जिंकणे हरणे हा एक वेगळा भाग. या ठिकाणी जो संघ पराजित झालेला आहे नक्कीच सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे. कप्तानाला मी आमंत्रित केलं. कप्तान विनोद पाटील सर आपण कृपया इकडे यायचं आहे. सिद्धनाथ शुगरचे प्रोजेक्ट मॅनेजर माननीय श्री विनोद पाटील सर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. दरम्यान आपण पराजित संघाकडे जाणाऱ्या कप्तानाकडे कलबुर्मे साहेब जकराय शुगर आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतो तर श्री शंकर शुगर चे कप्तान आपण या ठिकाणी आत्ता सामना खेळला. सामना खेळण्यापूर्वी 90 प्लसचं आपण जे टार्गेट ठेवलं होतं त्याप्रमाणे जर विचार केला तर नक्कीच 70वर आपण थांबलात आणि समोरच्या संघाने
जो विजय खेचून आणला, काय सांगाल आपण आता सामन्याबद्दल? त्यांनी डिफेन्सिव्ह बॅटिंग केली आणि व्यवस्थितरित्या ते खेळले, त्यामुळे ते जिंकले. आम्ही 90 प्लसचं टार्गेट ठेवलं होतं, परंतु आम्ही 20 धावांनी मागे राहिल्यामुळं हा सामना गमावला. सामना आपण जिंकणार आहोत. हा जो आत्मविश्वास होता, तो जो आपण ठेवला होता, नक्की असा कोणता क्षण घडला, की ज्या क्षणाला तुम्हाला लक्षात आलं, की सामना आपल्या हातून निसटतोय? या दोन्ही प्लेयर नाबाद राहिले. त्यांचे दोघांचे एक एक कॅच सुटले आणि त्यांना संधी भेटली. अभिजितचा खेळ जो झाला होता, तो अतिशय चांगला खेळ झाला होता. अभिजित एक अष्टपैलू खेळाडू होता, ज्याने फलंदाजीमधून आपली चमक दाखवली होती. गोलंदाजीमध्ये थोडंसं कुठेतरी आपण वाटतं का तुम्हाला, की तुमच्या गोलंदाजांकडनं थोडंसं काही गणित जे होतं, ते थोडंसं मागे पडलं? गोलंदाजांकडून नाही, याचा फलंदाजांकडून 20 धावा कमी पडल्या. क्षेत्ररक्षण बाबतीत आपण काय सांगाल? क्षेत्ररक्षक थोडंसं गचाळ झाला. हरकत नाहीये. बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेला येताना आपण काय, म्हणजे आज आपण सामना जिंकल्यानंतर बरंच काही शिकतो, परंतु इथून जाताना आपण काय घेऊन जातात? यापेक्षा कसा चांगला खेळ जास्त होईल. धन्यवाद. पुढच्या प्रवासाकरता तुम्हाला शुभेच्छा. विजयी संघाचे कप्तान, यानंतर मी इथे जमलेले सर्व व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आहेत, या मान्यवरांना विनंती करीन, आपल्याला या ठिकाणी जो श्री शंकर संघ, शुगर संघ जो लाभला, ज्या संघाने खूप चांगला खेळ केला, त्या संघाला या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला, त्याबद्दल नक्कीच आयोजकांकडून त्यांना प्रत्येक खेळाडूला एक छोटंसं का होईना सहभाग घेतल्याबद्दल एक छोटंसं बक्षीस मिळणार आहे. प्रत्येकाला एक मेडल दिलं जाईल. कप्तान विनंती करीन यायचंय. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. कप्तान, एकानी पटापट एकेकानी या. चला या. या ठिकाणी मेडल प्रदान केलं जाणार आहे. समोर फोटो. पटापट या. चला. या ठिकाणी सहभाग घेतल्याबद्दल नक्कीच आपल्याला या ठिकाणी मेडल दिलं जातंय. एक खूप चांगला खेळ आपण केलात नक्कीच, पण याच्यामध्ये थोडंसं हरणं आणि जिंकणं या दोन बाजू आहेत, नाण्याला दोन बाजू आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण सहभाग नोंदवला, त्याबद्दल पुनश्च एकदा या ठिकाणी आयोजकांकडून आपले आभार. या ठिकाणी आपण पाहतो तर ज्यांच्या प्रेरणेतून आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून, ज्यांच्या कल्पनेतून या क्रिकेटचा म्हणजेच या शुगर लीग क्रिकेटचा जन्म झाला, जे आपल्या सर्वांचे परिचित असणारे सुयोग भैयासाहेब गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. थोड्याशा टाळ्या वाजवा. टाळ्या, शिव्या आणि शाप मनापासून करायच्या, मनापासून द्यायच्या. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं तोपर्यंत. फलंदाज पण तयार राहा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ घालवू नका. सराव करू नका. पिचवरती सराव करू नका. सगळ्यांनी पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच 2 मिनिटात मैदानात येतील. या ठिकाणी आपण पाहतो तर भैयासाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच विजयी संघाकडे आपण म्हणणार आहोत. जकराया या संघाने अतिशय चांगला खेळ केला. या बाजूला या. जकराया संघाने अतिशय चांगला खेळ केला. जकराया संघाने अतिशय चांगला खेळ केला. नक्कीच आपण ज्यावेळेला नाणेफेक केली होती त्यावेळेला जो निर्णय होता, त्या निर्णयानंतर आपण सामन्याला सुरुवात केली. काय सांगाल सामन्याबद्दल? आपल्या विजयाचं नक्की श्रेय आपण कुणाला द्याल? क्लासचं बॅटिंग घेतली असती, त्यांनी जिंकल्यामुळं फिल्डिंग आली आम्हाला. फिल्डिंग आल्यानंतर जेव्हा आपण फिल्डिंगला उतरलात त्यावेळेला असा क्षण कोणता की ज्या क्षणाला तुमच्या लक्षात आलं की सामना आपल्या हातात येतो आणि आपण जिंकणार आहोत किंवा आपण विजयी ठरणार आहोत? भारी वाटायला लागलं तर आनंद व्हायला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, आपल्या विजयाचं श्रेय आपण कुणाला द्याल?
चौगुले. अ, विनोद चौगुले यांनी एक चांगला खेळ केला नक्कीच. आणि आता या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमध्ये आपण जो सहभाग घेतलेला आहे, नक्कीच या संपूर्ण लीगबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना, की आपलं एक आयुष्य असतं, आयुष्यात समाजात जगत असताना आपण एक वेळ अशी येते की आपल्याला नोकरी धंद्याच्या निमित्ताने प्रपंच चालवावा लागतो. क्रिकेट खेळायला मिळेल की नाही मिळेल, अशा परिस्थितीत तुम्हाला एक शुगर कंपनीमध्ये काम करत असताना अचानक क्रिकेट खेळायला मिळते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सामनं कळलं तेव्हाच आम्हाला भारी वाटलेलं आणि आमच्या कारखान्यानं सहभाग घेतला त्यामुळे बी आनंद झाला आम्हाला. धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या सामन्याकरता. यानंतर आपण सामनावीर जो पुरस्कार आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे. सामनावीर पुरस्कार या ठिकाणी विनोद चौगुले यांना दिला जाणार आहे. विनोद चौगुले या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. विनोद चौगुले यांनी अतिशय चांगले 2 षटकार 3 चौकार लगावले आणि एक खूप चांगला खेळ केला आणि आपल्या संघाला इथे विजयाच्या शिखरावरती नेऊन ठेवलेले आणि पुढची वाटचाल दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात विनोद चौगुलेसाठी. एक आकर्षक चषक आणि एक स्मार्ट वॉच या ठिकाणी विनोद चौगुले यांना दिलं जातंय. अभिनंदन. विनोद चौगुले सर, आपण काय सांगाल? आपल्या विजयाचं श्रेय तुम्हाला कप्तानने दिलेलं आहे. नक्की मैदानात उतरण्यापूर्वी, फलंदाजीला उतरण्यापूर्वी आपण काय ठरवून उतरला होतात? नाही, प्रत्येक ओव्हरलाच 10चं रन रेट असं धरून चाललो होतो. 1-2 फटके जरा खेळण्याना 2-3 गडी विकेट पडले. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट करून 1-2 करून जे रन रेट आहे ते रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संघाची बलस्थानं म्हणजे आपला संघ जो आहे हा अंतिम सामन्यापर्यंत धडक मारू शकतो का? आणि जर मारू शकतो तर का? तर नक्कीच आता पाहिलं तर आपण प्रत्येकजण आपल्या आपल्या जिद्दीनं खेळण्याचा प्रयत्नात आहेत. तर एखाद्या प्लेअरचं हे झालं तरी कव्हर अप करण्याचा प्रयत्नात आहेत सध्याला. नक्कीच पुढच्या सामन्यात अजून बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि फायनलपर्यंत जाण्याची तयारी आहे सगळी. महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगमध्ये सहभाग आपण घेतलात. या ठिकाणी आपण मैदानात खेळलात, खेळ दाखवला, एकंदर सगळं वातावरण बघितलं. या संपूर्ण महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच ही पहिल्यांदाच स्पर्धा भरलेली आहे शुगर कारखान्याच्या माध्यमातून. प्रथमतः सुयोग भैया गायकवाड साहेब यांचं अभिनंदन करतो. असे पुढील वाटचालीस त्यांच्या शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. पुढे आपल्याला भविष्यात अजून चांगला खेळ व्हावा याची शुभेच्छा आणि धन्यवाद. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित नोंदवलीत आणि पुनश्च एकदा या ठिकाणी आपण थांबूयात आणि वळूया मैदानामध्ये. धन्यवाद सर. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय लवकर, पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि बॅट्समनला विनंती आहे की लवकर आतमध्ये जायचंय, सामना लवकर सुरू करायचा आहे आपल्याला. लवकरात लवकर सामना सुरू करू. हा जोश पाहिजे, जोश पाहिजे, जबरदस्त. लवकरात लवकर सामना सुरू करावा, क्षेत्ररक्षण लावून घ्यावं, कारण सामना जेवढा लवकर सुरू होईल तेवढा उन्हाच्या आधी संपल आणि तुमची एनर्जी, जोश टिकून राहील, चुरस टिकून राहील. आणि महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग यानं दिलेल्या या जबरदस्त टॅलेंटच्या संधीला आपण धन्यवाद देऊया. यूट्यूबच्या सर्व मित्र जे लाईव्ह बघतायत त्यांच्यासाठी हा नवीन सामना आपण घेऊन येतोय. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे, आम्हाला कमेंट करून सांगा. इंस्टाग्रामवरती आम्हाला स्टोरीजमध्ये शेअर करा, पोस्ट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला सोशल मीडियावरती नक्की सांगा. सरांची आजी आणि माझी जुगलबंदी कॉमेंट्री कशी वाटते तेही आम्हाला कळवा. आपले अंपायर्स मैदानात आणि परत एकदा चुरशीच्या सामन्याची अपेक्षा, क्रिकेटच्या
जादूची क्रिकेटच्या खेळाची अपेक्षा. मागचा सामना जबरदस्त झालेला आहे. एका बाजूला अभिजित पवार आणि दुसऱ्या बाजूला विनोद चौगुले सारखा प्लेयर. तर 12व्या प्लेयरनी पटकन इकडे येऊन जायचंय. 12व्या प्लेयरनी 4दा हाका मारावे लागते पुन्हा ग्राउंडमधून हे तो ते पळत. एक जण माणूस आलेला आहे, अजून एक जण माणूस पाहिजे 12वे प्लेयर विरोधी संघाचा. म्हणजे तुम्ही सिद्धनाथ टीमचे 12वे खेळाडू प्लीज लवकरात लवकर या सामना त्याशिवाय आपण सुरू करू शकत नाही. 55 विनंती आहे, 1 मिनिट. सिद्धनाथ टीम तुमचा 12वा खेळाडू लवकरात लवकर यायचंय. सिद्धनाथ संघ 12वे खेळाडू कोण आहे का नाही वाली मला? अरे माझा ऐका रे, मी कॉमेंटेटर आहे. तर धन्यवाद आल्याबद्दल. आणि 55 विनंती आहे सामना. आणि अंपायर सामना सुरू करावा ही विनंती. जबरदस्त तोप खाण्याचे प्रमुख दादासाहेब गायकवाड गोलंदाजीची ओपनिंग करतायत. आणि सलामीवीर आनंद बेडगे आणि लखन पवार. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया खाली बसून घ्या. पविलियन मध्ये जागा आहे. माझा